गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थ्यांचं पीएस ब्रेन अकॅडमी मध्ये मी सुनील यादव अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण क्लास 8 सायन्सच्या या लेक्चर सीरीज मध्ये एक नवीन चॅप्टर बघणार आहोत ज्याचं नाव आहे हेल्थ द अल्टिमेट ट्रेजर। तुमच्या आमच्या जीवनाशी हेल्थ हा जो विषय आहे हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज आपण याच चॅप्टर विषयी हेल्थ द अल्टिमेट ट्रेजर विषयी आपण पाहणार आहोत। आता हेल्थ द अल्टिमेट ट्रेजर आज आपला एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे। याच्यामध्ये आपण हेल्थ हा कन्सेप्ट अगदी डिटेल मध्ये बघणार आहोत। तुमच्या आमच्या दृष्टीने जो हेल्थ कन्सेप्ट आहे त्याच्या पलीकडे काहीतरी हेल्थ हा कन्सेप्ट आहे किंवा त्याची व्याख्या आहे ती आज आपल्याला समजून घ्यायची। बघा, जसं आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण एंट्री केल्यानंतर एक नोटीस बोर्ड असतो। साधारणपणे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतात त्यांच्या जवळच एक नोटीस बोर्ड असतो। काय असतं त्या नोटीस बोर्डवरती? तर त्या नोटीस बोर्डवरती काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा ज्याला आपण सूचना म्हणतो त्या दिलेल्या असतात। या ज्या सूचना असतात या सूचना कोणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात की त्या शाळेमधला जो किंवा त्या कॉलेजमधला जो स्टाफ आहे, त्या शाळेतले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी त्या नोटीस बोर्डवरती लिहिलेल्या असतात। अगदी त्याचप्रमाणे हा जो चॅप्टर आहे हेल्थ द अल्टिमेट ट्रेजर या चॅप्टरच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याला आपण बुलेटिन म्हणूया अशा बुलेटिन ज्या थिंग्स आहेत त्या दिलेल्या आहेत। आता त्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? तर आपण जो चॅप्टर बघत आहोत हेल्थ, या हेल्थ विषयी त्या सगळ्या सूचना आहेत। आता आपण एक एक गोष्टी आपण त्याच्याविषयी बघणार आहोत। त्यातली पहिली गोष्ट आहे फास्ट फूड। त्यातली जी पहिली गोष्ट आहे ती आहे फास्ट फूड। आता बघा, आपण जे रेग्युलर फूड खातो त्या व्यतिरिक्त हे फास्ट फूड आहे। काय येतं फास्ट फूड मध्ये? फास्ट फूड मध्ये येतात समोसा असेल, कचोरी असेल, बर्गर असेल किंवा इतर काही आणखी सबस्टन्सेस आहेत, पदार्थ आहेत जे की फास्ट फूड मध्ये येतात। जेव्हा आपण फास्ट फूड खातो, फास्ट फूड खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय होतं? फास्ट फूड खाल्ल्यानंतर जे रक्तामध्ये असलेलं साखरेचं प्रमाण आहे ज्याला आपण ब्लड शुगर लेवल म्हणतो, ती ब्लड शुगर लेवल काय होते? वाढते। आता ब्लड शुगर लेवल लगेच वाढते का? नाही। तर आपण फास्ट फूड ज्यावेळेस फास्ट फूडचा आपल्या आहारामध्ये अति वापर असेल, सारखं सारखं जर आपण फास्ट फूड खात असू तर आपल्या रक्तामध्ये जे साखरेचं जे प्रमाण आहे ते वाढतं। आता आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढल्यानंतर कंट्रोल कसं करायचं? बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असा एक व्यक्ती असतो ज्याचा घरातील सर्व सदस्यांवरती एक विशिष्ट कंट्रोल असतो। तो ठरवतो की कोणी काय काम करायचं किंवा कोणी काही जबाबदारी त्याला फिक्स करण्याचं काम तो त्या घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो तो करत असतो। अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण सतत फास्ट फूड खातो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे नॉर्मल लेवल असतं रक्तामध्ये साखरेचं, त्याच्या लेवलच्या वर जर साखरेचं प्रमाण वाढलं तर त्या साखरेच्या प्रमाणावर कंट्रोल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक केमिकल सबस्टन्स असतो जो सिक्रीट होतो ज्याचं नाव आहे इन्सुलिन। ज्याचं नाव काय आहे? इन्सुलिन। हा इन्सुलिन काय करतो? तर हा इन्सुलिन रक्तामध्ये जी वाढलेली साखर आहे ती साखर कमी करतो किंवा नॉर्मल लेवलला आणण्याचं काम करतो। आता इथं तुम्हाला असा प्रश्न पडला असेल सर की फास्ट फूड खाल्ल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक का वाढतं? तर त्याचं कारण असं आहे, आपण जे सतत फास्ट फूड खातो या फास्ट फूड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍडेड शुगर्स असतात आणि सतत जर आपण फास्ट फूड खात राहिलो तर त्या ऍडेड शुगर डायरेक्ट रक्तामध्ये मिसळल्यामुळं रक्तामध्ये असलेलं जे साखरेचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि मग हा जो केमिकल सबस्टन्स आहे त्या केमिकल सबस्टन्सला आपण हार्मोन म्हणतो, जो की इन्सुलिन आहे तो काय करत असतो? रक्तामध्ये असलेल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित करतो आणि जर सतत सतत आपण फास्ट फूड खात राहिलो साखरेचं रक्तातलं प्रमाण वाढत राहणार, परत इन्सुलिन सिक्रेट होणार, हा इन्सुलिन आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करणार। असं आपण कंटिन्युअस खात राहणार, इन्सुलिन सिक्रेट होणार, कमी करणार,
यामुळं एका विशिष्ट लेवल नंतर असं होतं की हे इन्सुलिन सिक्रिशन म्हणून बंद होतं किंवा त्याला रेजिस्टन्स होतं इन्सुलिन सिक्रिशनला, आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आपण थोडंही काही गोड पदार्थ खाल्ला तर साखरेचं अनियंत्रित प्रमाणात आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर वाढते आणि त्यामुळं एक डिसीज होतो ज्याचं नाव आहे डायबिटीज, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतो. आपण अवती ऐकत असतो की डायबिटीज झाला. मग हा जो डायबिटीज आहे साधारणपणे भारताची आपण 125 कोटी लोकसंख्या जर पकडली तर 125 कोटी लोकसंख्येपैकी साधारणपणे मोर दॅन 100 मिलियन लोकसंख्येला डायबिटीज भारतामध्ये झालेला आहे किंवा आहे. म्हणजे जवळपास किती आहे? मोर दॅन 10 करोड लोकांना हा डायबिटीज झालेला आहे. म्हणजेच आपला जो चॅप्टर आहे हेल्थ या चॅप्टर विषयी जी आपली बुलेटिन बोर्ड आहे त्या बुलेटिन बोर्डचा जो पहिला पॉईंट आहे फास्ट फूड, हा किती महत्वाचा आहे की तो सांगतो की जवळपास 100 मिलियन लोकांना म्हणजे मोर दॅन 10 करोड जे पॉप्युलेशन आहे त्यांना हा डायबिटीज नावाचा रोग झालेला आहे. जर आपण पर्सेंटेज मध्ये काढलं तर साधारणपणे एकूण लोकसंख्येपैकी नियर अबाउट 11.4% लोकांना हा डिसीज झालेला आहे. आता या नोटीस बोर्डवरचा, या बुलेटिन बोर्डवरचा जो दुसरा महत्वाचा पॉईंट आहे तो आहे व्हेजिटेबल ऑइल. ओके, आपण जे साधारणपणे तेल खातो ते कोणतं तेल खातो? सोयाबीन असेल, करडई असेल किंवा सिसॅमम असेल, ग्राउंडनट असेल. साधारणपणे आपण जे तेल खातो त्या तेलाला आपण व्हेजिटेबल ऑइल म्हणतो. आणि हे जे व्हेजिटेबल ऑइल असतं याचा आपल्या आहारामध्ये जेव्हा आपण अति प्रमाणात वापर करतो, या ऑइल मध्ये मुख्यतः जे घटक असतो तो असतो फॅट. आता पहिला प्रश्न पडतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅट? आपल्या शरीराच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारची न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात, जसे की कार्बोहायड्रेट आहे, जसे की प्रोटीन आहे, जसे की मिनरल्स आहे. तसाच एक आपल्या शरीराच्या वाढीसाठी एक अत्यंत महत्वाचा घटक असतो फॅट. आणि हे जे व्हेजिटेबल ऑइल असतात याच्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो फॅट. या फॅटचं काय काम असतं तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅलरी, ज्याला आपण ऊर्जा म्हणूया, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम हा फॅट करत असतो. आता ज्यावेळेस आपण या व्हेजिटेबल ऑइलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आपल्या आहारामध्ये होतो तर हा जो फॅट सारखा ऑइल खाल्ल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला आपण म्हणूया एक्सेसिव्ह फॅट काय होतं आपल्या बॉडीमध्ये काय होतं, जमा होतं. एक्सेसिव्ह फॅट अक्युमुलेशन. आणि हे एक्सेसिव्ह फॅट अक्युमुलेशन झाल्यानंतर आपण आपल्या अवतीभोवती असे काही व्यक्ती बघतो की हे अतिशय जाड असतात, अतिशय लठ्ठ असतात आणि हे एक्सेसिव्ह फॅट जमा होणं म्हणजेच काय होतं, एक न्यू डिसीज होतो, दॅट इज द ओबेसिटी. म्हणजे परत ओबेसिटी हा एक हेल्थशी रिलेटेड असलेला परत आपल्याला म्हणजे एक डिसीज आहे जो की आपला जो सेकंड पॉईंट आहे आपल्या बुलेटिन बोर्डचा, व्हेजिटेबल ऑइल, ज्याच्यामुळं त्याच्या अतिवापरामुळे ओबेसिटी नावाचा रोग होतो. आता आपण ऑलरेडी काय बघितलेलं आहे की या फास्ट फूडचा वापर केल्यामुळं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍडेड शुगर असल्यामुळं आपल्याला काय होतं, डायबिटीज होतो. ठीक आहे. आता हे व्हेजिटेबल ऑइल मुळे जो ओबेसिटी होतो तो आपल्याला जर कमी करायचा असेल, साधारणपणे हा जो ओबेसिटी आहे तो कमी करायचा असेल तर रेड्यूस ऑइल इन डाएट बाय 10%, असं त्या बुलेटिन बोर्ड मध्ये सांगितलं. ओके, 10%. आणि साधारणतः आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 28.6% जे पॉप्युलेशन आहे ते ओबेजनं म्हणजेच ओबेसिटीनं सफर झालेलं आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीनं हा आकडा खूप मोठा आहे. परत हा एक हेल्थशी रिलेटेड टॉपिक आहे. म्हणजे या फास्ट फूडमुळे कोणता रोग होतो, डायबिटीज. व्हेजिटेबल ऑइलचा वापर केल्यामुळे काय होतं, ओबेसिटी. आणि हा डायबिटीज हा जो रोग होतो आणि आपण अति प्रमाणात फास्ट फूड आणि व्हेजिटेबल ऑइलचा वापर केल्यामुळे आपल्या हार्टवरती जो अतिरिक्त ताण होतो त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. ठीक आहे. म्हणजे डायबिटीज आणि हार्ट अटॅक हे WHOच्या रिपोर्टनुसार
साऊथ ईस्ट एशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. काय आढळतात? डायबिटीज आणि हार्ट अटॅक. आता याच्यातला बुलेटिन बोर्ड मधला तिसरा पार्ट आपण बघूया. तो तिसरा पॉइंट आहे आपल्या दररोजच्या रुटीनचा, दॅट इज द हँड वॉश. काहीच नाही, आपण हँड वॉश म्हणजे स्वच्छ हात धुणे. साधारणपणे आपण टॉयलेटला गेल्यानंतर किंवा आपण बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या हातावरती वेगळ्या प्रकारचे जे जर्म्स आहेत जे की आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत, त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज पासून आपण काय होतो, सफर होतो. आणि हे जे इन्फेक्शन आहे, हँडवॉश हात स्वच्छ न धुतल्यामुळं जर आपण हात स्वच्छ धुतले तर साधारणपणे इन्फेक्शन आहे हे 50% कमी होतं. रिड्यूस इन्फेक्शन बाय 50%. खूप मोठा हा फिगर आहे. त्याच्यानंतर आहे अत्यंत तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा सर्व घरांमध्ये असलेला एक महत्वाचा जो नेक्स्ट बुलेटिन बोर्डवरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्क्रीन टाइम. स्क्रीन टाइम ठीक आहे. बघा, स्क्रीन टाइम एक 3-4 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. मुलांच्या दृष्टीने जर बघितलं आपण की सततचा टीव्ही असेल किंवा सततचा मोबाईलचा वापर केल्यामुळं त्या मोबाईल मधून येणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे रेज असतात ते रेज सतत आपल्या डोळ्यांवरती पडल्यामुळं खास करून लहान मुलांमध्ये ड्राय आय डिसीज होतो. ओके, ड्राय आय डिसीज म्हणजे काय होतात, आपले डोळे शुष्क होतात किंवा कोरडे होतात. हे खास करून कोणामध्ये आढळतं? लहान मुलांमध्ये, ज्याला आपण चिल्ड्रन म्हणूया. ड्राय आय डिसीज इन चिल्ड्रन. त्याच्यानंतर सतत टीव्हीच्या समोर, सतत मोबाईलच्या समोर बसल्यामुळं आपण तासनतास बसतो, म्हणजे कुठल्याही प्रकारची फिजिकल एक्सरसाइज किंवा बॉडीची मुवमेंट नसते. त्याचबरोबर आपण टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर बसल्यानंतर आपण काय खातोय हे आपल्या लक्षात येत नाही किंवा किती प्रमाणात खातोय हे लक्षात येत नाही. मग फिजिकल एक्सरसाइज नाही आहे, अन्न आपण किती खातोय याचं प्रमाण फिक्स नाही आहे. म्हणून दुसरा प्रॉब्लेम स्क्रीन टाइमवर होतो तो म्हणजे ओबेसिटी. ओके, पहिला आहे ड्राय आय डिसीज इन चिल्ड्रन, दुसरा आहे ओबेसिटी, तिसरा काय होतं की आपल्याला अस्वस्थता होते. आपण स्क्रीन टाइम जर खूप वापर केला, मोबाईल असेल, टीव्ही असेल, तर आपल्यामध्ये एक अस्वस्थता, बेचैनी तयार होते. त्यामुळे आपल्याला प्रॉपर जी झोप पाहिजे आहे, ज्याला आपण स्लीप म्हणतो, ती प्रॉपर होत नाही. आणि मग झोपेशी संबंधित आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय होतात, डिसऑर्डर्स होतात, स्लीप डिसऑर्डर्स. आणि या स्क्रीन टाइमच्या अतिवापरामुळे आणखी एक प्रॉब्लेम काय होतो की तो व्यक्ती सतत बेचैन असतो, सतत अस्वस्थ असतो, ज्याला आपण म्हणूया एनॅक्झिटी किंवा एन्झायटी म्हणूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे लोनलीनेस. आता बघा, हा फार महत्वाचा विषय आहे. हा लोनलीनेस का काय होतो स्क्रीन टाइम अति वापर केल्यामुळे? कारण आपण सतत मोबाईल मध्ये किंवा त्या सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे आपलं कम्युनिकेशन कमी होतं. आपलं जग म्हणजे हे स्क्रीन असतं, आपलं जग म्हणजे हे मोबाईल असतं. आणि त्यामुळे एकटेपणा खूप वाढतो, कम्युनिकेशन गॅप तयार होतो. आणि हा लोनलीनेस सुद्धा अत्यंत घातक असतो. म्हणजे हा एक हेल्थशी संबंधित त्या बुलेटिन बोर्डवरचा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. आपण आतापर्यंत काय काय बघितलं? आपण आतापर्यंत बघितलं फास्ट फूड, त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल, त्याच्यानंतर हँड वॉश, त्याच्यानंतर स्क्रीन टाइम. हे जेवढे काही आपण बुलेटिन बोर्डवरचे पॉइंट्स बघितलेले आहेत, हे सगळे पॉइंट आहेत इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. म्हणजे हे वैयक्तिक आहे. हे आपण जेवढे फॅक्टर्स बघितले हे कसे आहेत? इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आहेत. आता आपण बुलेटिन बोर्डवरचे इंडिव्हिज्युअल फॅक्टर सोडून आपण काही सोशल फॅक्टर्स बघणार आहोत, जे की हेल्थशी रिलेटेड आहेत. आता आपण हे जे बघितले ते इंडिव्हिज्युअल. आता आपण बघणार आहोत सोशल फॅक्टर्स, जे की हेल्थशी रिलेटेड आहेत. सोशल फॅक्टर्स. ओके. आता या सोशल फॅक्टर्स मधला जो पहिला पॉइंट आहे तो आहे एअर पोल्युशन. कशामुळे होतं एअर पोल्युशन? वाहनांचा अतिवापर असेल किंवा काही फॅक्टरीज असेल ज्याच्यामधून वेगळ्या प्रकारचे स्मोक्स बाहेर पडतात. मग ह्या फॅक्टरीज आणि हे व्हेकल्स हे मुख्यतः
या एअर पोल्युशनला काय आहे जबाबदार आहे. म्हणजे हा परत सोशल फॅक्टर आहे जो की हेल्थशी रिलेटेड आहे आणि हा खूपच महत्वाचा एक रिस्क फॅक्टर आहे. हेल्थच्या दृष्टीने जर विचार केला इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर्स फॉर हेल्थ. त्याच्यानंतरचा नंतरचा जो सोशल फॅक्टर आहे तो आहे मान्सून. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मान्सूनचा आणि हेल्थचा काय विषय आहे. ज्या वेळेस मान्सून सीझन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणं किंवा घाण एकत्र जमा होणं आणि ह्या पाणी साचल्यामुळं घाण जमा झाल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मच्छर ज्याला आपण डास म्हणतो दॅट इज मॉस्किटोज हे काय करतात अंडी घालतात आणि खूप मोठ्या प्रमाणात मॉस्किटोजचं त्या ठिकाणी प्रमाण वाढल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीजेस आहेत ते क्रिएट होतात. कोणते डिसीजेस क्रिएट होतात खास करून मान्सूनच्या वातावरणामुळे. पहिला असतो डेंग्यू आणि दुसरा असतो मलेरिया. लक्षात घ्या दोन्हीही डिसीज या हे जे आहे हे खास करून मॉस्किटोमुळे होतात पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे डास आहेत मॉस्किटोज आहेत ते जबाबदार. म्हणजे मान्सून हा सुद्धा हेल्थच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा बुलेटिन बोर्डवरचा एक पॉइंट आहे. आणि त्याच्यातलाच एक सोशल फॅक्टरचा जो तिसरा पॉइंट आहे तो आहे अनसेफ ड्रिंकिंग वॉटर. अनसेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे आपण जे अस्वच्छ पाणी आहे जर अस्वच्छ पाणी आपल्या पिण्यात आलं आणि ते आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये गेलं तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. खास करून वॉटर बॉर्न आणि व्हेक्टर बॉर्न डिसीज होतात. आता प्रश्न पडतो व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे काय ते एकदम साध्या भाषेमध्ये सांगतो. असे काही पॅथोजन असतात किंवा डिसीज कॉज करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते स्वतःहून आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यांना एखाद्याच्या बॉडीमध्ये जाऊन डिसीज जर कॉज करायचा असेल रोग निर्माण करायचा असेल तर त्याला कुठल्या तरी माध्यमाची आवश्यकता असते आणि मग ते माध्यम इथं काय आहे वॉटर आहे. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर बॉर्न डिसीज. ओके मग आपण सुरुवातीला बघितले इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. आता आपण बघितले सोशल फॅक्टर्स. आता इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स झाले सोशल फॅक्टर्स झाले. मग या नोटीस बोर्डवर आणखी एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे. तो महत्वाचा पॉइंट काय आहे तो आपण आता पाहूया. हेल्थशी रिलेटेड जे वेगवेगळे इश्यू ह्या बोर्डवरती दिलेले आहेत त्या बोर्डवरती आणखी एक पॉइंट दिलेला आहे की हा जो हेल्थ रिलेटेड आहे म्हणजे आपल्याला ही हेल्थ आहे ही चांगली करायची असेल आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मग त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे फिट इंडिया मुवमेंट. फिट इंडिया मुवमेंट काय येते या फिट इंडिया मुवमेंट मध्ये. तर या फिट इंडिया मुवमेंट मध्ये सर्वात महत्वाचा जो पहिला पॉइंट आहे तो आहे तुमचा डाएट मंत्र. म्हणजे आपलं जे डाएट आहे तो डाएट चांगला असणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने. डाएट मंत्र. ओके दुसरा आहे महत्वाचा पॉइंट योगा. आणि डाएट फिट इंडिया मुवमेंट तिसरा पॉइंट जो आहे तो आहे फिजिकल एक्सरसाइज. म्हणजे आपण म्हणत असतो की आपला जो देश आहे तो जर फिट असेल म्हणजे या देशातील लोक जर फिट असतील तर तो देश कसा असतो सशक्त असतो. मग फिट इंडिया मुवमेंटच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे एक डाएट मंत्र आहे योगा आहे आणि फिजिकल एक्सरसाइज आहे. आता या डाएट मध्ये या नोटीस बोर्ड मध्ये जे आपण वेगवेगळे पॉइंट्स पाहिले त्या दृष्टीने काय आपल्या डाएट मध्ये असणं आवश्यक आहे. डाएट मंत्र काय आहे तर आपल्याला काय करावं लागेल रिड्यूस द अमाउंट ऑफ ऑइल अँड शुगर इन डाएट. म्हणजे